नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण ब्लॉग हा शूट करतो एकदम निसर्गरम्य हिरवळ अशा वातावरणामध्ये, जे आहे आपलं कोकण। आपल्या गावी आलो आहे आपण, दापोलीला आलो आहे गणपतीच्या निमित्ताने। बऱ्याच दिवसांनी हा ब्लॉग शूट करतो आहे आपण, कारण की थोडंसं कामामध्ये बिझी असल्या कारणाने आणि काहीतरी नवीन गोष्टी अजून तुम्हाला या ब्लॉगमध्ये पुढे बघायला मिळणार आहेत। त्या कामामध्ये थोडंसं बिझी होतो। ट्रॅव्हल ब्लॉग करायला नाही जमलं मुंबईपासून ते इथपर्यंत, कारण की ॲक्च्युली आम्ही आता येताना तिघंच आलो, अंकिता, मी आणि पिल्लू विश्वांग। तर त्यामुळे खूप घाई गडबड आणि खूप धावपळ झाली, त्यामुळे एकटाच होतो। तर त्यामुळे ब्लॉग शूट करायला पाहिजे तसं नाही मिळालं। पण आपण आज ब्लॉगची ओपनिंगच आपण गावापासून केलेली आहे। सो मित्रांनो, ब्लॉगमध्ये ह्या तुम्हाला सिरीजमध्ये बरंच काही नवीन काहीतरी बघायला मिळेल यावर्षी, कारण की यावर्षी आपल्या लग्नाचा पहिला वौसा आहे अंकिताचा। सो तुम्हाला ते पण आपलं कल्चर एक्सप्लोर करायला तुम्हाला मजा येईल। आणि दुसरी गोष्ट, 2-3 ब्लॉग येतील। आपण 2 दिवस लेट आलो, गणपती होऊन 2 दिवस झालेले आहेत। सो 1.5 दिवसाचे गणपतींचं विसर्जन तर आपल्याला नाही शूट करता आलं, पण आपण नक्कीच 5 दिवसांच्या गणपतींचं विसर्जनाचं ब्लॉग करू आपण, आणि तो तुम्हाला बघायला मिळेल। तर मित्रांनो, सिरीज एन्जॉय करा, ब्लॉग एन्जॉय करा। बघूया हे गणपतीचं आपलं ही जी सिरीज आहे ही कशी एन्जॉय होते। जस्ट स्टे ट्यून, एन्जॉय द ब्लॉग। आणि यावर्षी नवीन अशी आनंदाची गोष्ट म्हणजे ॲक्च्युली आपल्या चव्हाट्यामध्ये किंवा आमच्या वलीमध्ये म्हणतात की गणपती आलेला आहे, बसलेला आहे, जे माझ्या मित्राच्याच घरी बसलेलं आहे इकडे। सो आपल्याला खाली जाऊया आपण खाली, पण आपल्या जवळच्या जवळ रात्री तुम्हाला डान्ससुद्धा बघायला मिळेल। आमच्याकडे जो बाला डान्स होतो ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल। जस्ट एन्जॉय द ब्लॉग मित्रांनो, स्टे ट्यून। आणि आपलं फ्रेश वगैरे होऊन आपण चहा नाश्ता केलेला आहे, आणि आता आपण चाललो आहे आपल्या शेजारी गणपती आहेत, तर त्यांची आरती चालू होणार आहे, तर आरतीला चाललो आहे। तिथे डोकं टेकव। कुठे आलो आपण? पिल्लू कुठे आलो आपण? टँग टँग आईला उठव जा, ती बाई झोपली बघ। आई दमली आहे ना रात्री पिल्लू डान्स करून। आरती वगैरे आता आपली झालेली आहे, त्याला बघ आरती वगैरे झालेली आहे आपली मित्रांनो। आणि आता दुपारचे वाजलेले आहेत 1 वाजलेला आहे। सो आपण आता घरी जेवायला आलेलो आहोत। बघूया काय बनवलं आहे। तुम्ही थोडासा आता पाऊस पाहिलेला आहे, तुम्ही बघू शकता सूर्यदेव प्रकट झालेले आहेत मस्त। गणपतीला मित्रांनो गावाला जी वाईब असते ना, ती एक अलगच वाईब असते, एकदम पीसफुल। काय डेकोरेशन असं कोणाकडे भलं मोठं असं काय नसतं, पण जे समाधान किंवा जे सॅटिस्फॅक्शन जे गावी गणपतीला आहे ते काहीतरी वेगळंच आहे। त्यासाठीच लाखोंच्या गर्दीने, लाखोंच्या संख्येने कोकणामध्ये लोक येतात मुंबईवरून। पण खरंच खूप छान वाटतं इकडे गावी। कोको कुठे आहे? आवाज दे तिला, आवाज दे, वरती बोलव तिला, वरती बोलो बिलू। कॉक कुठे आहे? कोको कुठे आहे? आणि आपले आमकोल गावचे जावई आलेले आहेत श्रीवर्धन वरून। स्वागत आहे तुमचं आमकोलच्या नगरीमध्ये, स्वागत आहे। गागी दीदी आली, हाय गागी दीदी।
जेवायला बसलेलो आहोत. जेवणाला आहे चण्याची भाजी आहे आणि तांदळाची भाकरी आहे. हे सगळं मुंबईला तर मी खात नाही, पण गावाकडे आपल्याकडे कुठलं ऑप्शन नसतं, त्यामुळे खावं लागतंय. जेवायला मित्रांनो छान झाली आहे. मस्तच आहे. छानच झाली गावची भाजी, छानच होते. तुला आवडली? हो खूप. खूप. चायनीज पाहिजे? चायनीज तुला पाहिजे काय, मला नाही. आणि मित्रांनो आता आपण चाललो आहे गौरी आणायला चाललो आहे. अगदी वाजत गाजत आपण गौरी आणायला जातो. सगळे गावातली माणसाने आपण आता चाललो आहे गौरी आणायला चाललो आहे. तुम्ही आवाज ऐकू शकता. आणि आता आपण चाललो आहे गौरी आणायला चाललो आहे. आपल्यासोबत अक्षय आहे. असे काय असतं गौरी कशाला आणतो आपण? दोन ना हो अगं हे रोजी इथं दोन आहे ऍक्च्युली ही असते गौरी मित्रांनो. मम्मीला देतो. दादा बरं आहे ना? कधी आला? सगळं झालं. आणि आपल्या आता गौऱ्या घेऊन झालेल्या आहेत सगळ्यांच्या. नो कंट्रोल. पिल्लू येतोय. विश्वा बाय बाय. पिल्लू बाय. मित्रांनो आपण गौरी आणलेल्या आहेत घरी. उद्याला गौरी पूजेला बसणार आहेत. त्याची झाड जे तुम्हाला दाखवलं ते ॲक्च्युली गौऱ्या असतात, ते घरी आणावे लागतात. तर ते पूजून घरी आणलेले आहेत. काहीतरी बोलतात त्यांना पूजलं जातं किंवा काही घरी आणल्या जातात त्या. आणि उद्याला गौरी पूजेला बसणार. सो आपण घरी आलेलो आहोत. कार्यक्रम आजचा दिवस अर्धा हा संपलेला आहे. सो आपण घरी आलेलो आहे आणि चहा पितोय. एकदम गवती चहाचा चहा आपल्या गावी असतो. आपल्या दारामध्येच आहेत गवती चहा. यू कॅन सी. पिल्लू काय चाललंय तुझं? अच्छा पिल्लूचा इथे नाश्ता चाललाय. विश्वा इकडे बघ बेटू.
मित्रांनो, आपण संध्याकाळचे वाजलेले आहेत आता 5:30 वाजलेले आहेत, 5-5:30. आणि आता आपण जस्ट घरी आलेलो आहे. गौरी घरी आणलेल्या आहेत. आता उद्याला गौरी पूजेला बसणार. आणि आता आपण घरी आलेलो आहोत आणि मस्त एक चहाचा झुरका घेतो आहे. ब्लॅक टी विथ गवती चहा. आपल्या दाराच्या समोरच आहे गवती चहा. बरीचशी झाडं आहेत, लिंबाची आहेत, काकडीची आहेत, अनारची आहेत, बरीचशी झाडं आहेत आपल्या घराच्या समोर पण आणि मागे पण. सो अशा वातावरणामध्ये असा गवती चहा प्यायला मजाच काही वेगळी असते. थोडी गरम होती. विश्वांकरी मी चहा पितोय. ये बोल, ये बोल. लवकर. काय नाही, साप बीप. हे हे बूम बूम. आता आपण चाललोय आमच्या आत्याकडे. चाललोय, एक आत्या आमची, त्यांच्याकडे चाललोय. थोडंसं काम आहे. त्यांच्या मुलाची गाडी आपल्याला हवी आहे, पण त्यांचा मुलगा आहे मुंबईला. सो आपण पेट्रोल आणलेलं आहे मुंबईवरून आणि आपण त्यांच्या गाडीमध्ये टाकणार आहोत पेट्रोल. हो हो हो. रस्ता पाहू शकता. एक मिनिट थांब. जमेल ना यायला? अरे बाबा, अरे बाबा. इकडे तयारी चाललेली आहे उद्याची. उद्याला सगळ्यांकडे चिकन आणि पोळ्यांचं मटण असेल, कोंबडी वडे असणार. सो इकडे तयारी चाललेली आहे. विश्वान, शेक हँड करून पिलू बाबांना. शेक हँड कर. बाबू बाबांना पंच. बाबांना पंच. ते बाबाला इथं पंच दिले, पंच दिले बाबांना. रात्रीचे वाजलेले आहेत आता 10:15. आपलं जेवण वगैरे झालेलं आहे. आपल्या इथे बसायला तन्वी ताई आलेली आहे. आणि आता आपण चाललो आहे. कुठे चाललो आहे आता? गौरीजवळ नाही, गणपतीजवळ नाचायला चाललो आहे आता सगळेजण. विश्वांग पण येतोय. विश्वांगची मम्मी येते का? नाही, विश्वांची मम्मी राहते. विश्वांगची मम्मी पण येते. आम्ही सगळेजण चाललोय. जस्ट एन्जॉय की